नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ॲडमिशन घेतलं होतं 24-25ला. तर अशा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी संबंधी एक नवीन जी-आर आलेला आहे. तर अगोदर बघा 6 महिन्याची व्हॅलिडिटी वाढवून दिलेली होती. अ, मागच्या जी-आरमध्ये कोणते विद्यार्थी होते त्यामध्ये? तर एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी कॅटेगरीचे विद्यार्थी होते. 6 महिन्याची व्हॅलिडिटी त्यांना वाढवून दिलेली होती. आता परत त्यांना 3 महिन्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यात आलेली आहे. हा नवीन जी-आर जस्ट पब्लिश झालेला आहे. तर बघा प्रस्तावना काय दिलेली आहे याच्यामध्ये. एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती अगोदर. परंतु सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारापैकी काही उमेदवार विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. सदर जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवाराचे शैक्षणिक हित लक्षात घेता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये बघा जो पहिला निर्णय घेतलेला आहे, राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यामध्ये कोणते येतात? तर इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि इतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ते या एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी 2024-25 मध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आणि अशा विद्यार्थ्यांनी जर कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, व्हॅलिडिटी जर सबमिट केलेली नसेल तर अशा उमेदवारांना 3 महिन्याचा कालावधी आणखी वाढवून देण्यात आलेला आहे. ॲडमिशन घेतलेल्या डेटपासून म्हणजेच 9 महिन्याचा कालावधी होईल तो. ठीक आहे. आता बघा सदरचा अधिकचा 3 महिन्याचा कालावधी हा एस-सी-बी-सी व ओ-बी-सी प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी प्रवेश निश्चित केलेला किंवा प्रवेश निश्चित झालेला आहेत, परंतु जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर करू शकले नाहीत, केवळ अशा उमेदवारासाठीच राहील. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात सदर 3 महिन्याचा कालावधी हा अंतिम असेल. याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा कालावधी वाढवून देण्यात येणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवाराचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही जी मुदतवाढ दिलेली आहे तुम्हाला, ही अंतिम मुदतवाढ आहे 3 महिन्याची. याच्यानंतर तुम्हाला मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे या 3 महिन्यामध्ये जर तुमची व्हॅलिडिटी आलेली नसेल तर तुम्ही प्रयत्न करून काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे जे सर्क्युलर आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे व्हिडिओच्या. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की जर व्हॅलिडिटी आली तर आम्ही सबमिट कुठे करायची? कारण एफ-सी सेंटर तर आता ओपन नाही आहेत, बरोबर आहे. आता या केसमध्ये काय झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनीचा मोड सिलेक्ट केला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा मोड सिलेक्ट केला होता, अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली काय करायचं आहे, त्यांच्या लॉगिनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी व्हॅलिडिटी सिम्पली अपलोड करायची आहे. इन केस जर व्हॅलिडिटी अपलोड होत नसेल तर तुम्हाला तिकीट रेज करायचं आहे. त्याची प्रोसिजर मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये टाकत आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही चेक करा उद्या. आणि त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, प्रोसिजर कंप्लीट करून तुमची व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. ठीक आहे. तर एवढे चेंजेस तुम्ही करू शकता व्हॅलिडिटी आणि तर त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याची फिजिकल स्क्रुटिनी होती त्यांनी तर फिजिकल एफ-सी सेंटरला जाऊन त्या ठिकाणी सबमिट करून तुमचा व्हेरिफायचा स्टॅम्प घ्यायचा आहे. नंतर तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजलेली असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिलेटेड टू ॲडमिशन तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याची. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.